18 जानेवारीक एका पॅराग्लायडिंग दुर्घटनेत पुण्याची 26 वर्षाची पर्यटक शिवानी दाबळे आणि पॅराग्लायडिंग ऑपरेटर सुमन नेपाळी हांका मरण आयिल्लें। पॅराग्लायडिंगाची एक दोरी तुटून ती दोगांय थेट डोंगरार वचून पडली आणि तातूनच जबर जखमी जाल्ल्यान दोगांकूय मरण आयिल्लें। ह्या संबंधान पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक शेखर हांच्या विरोधात गुन्यांव नोंद केल्लो। पोलीस तपासा दरम्यान ही पॅराग्लायडिंग कंपनी कसल्याच परमिशना शिवाय चलताली हें मुखार आयिल्लें। हाचेर उलयतना पर्यटन मंत्र्यांनी सांगिल्लें, जर बेकायदेशीरपणान असली ॲक्टिव्हिटी सुरू आसा जाल्यार तांचे सक्तीची कारवाय जातली। त्याच प्रमाण जर ऑपरेटर्स रेग्युलेशन्स पाळनात जाल्यार तांकां आमी अलाव करपाना अशेंय तांणी सांगिल्लें। इलिगल ॲक्टिव्हिटीज नाल्यार जांकां कांयच परमिशन ना ते खंयची फाटली दारां काडून खंय पावतात ताच्या खातीर एखादी एक स्ट्रिक्ट एक्शन घेवचें पडटा। पूण तुवें जो म्हणला बॅन, तो बॅन न्हय। बॅन आनी सस्पेंड हातूंत खूब फरक आसा। आमी सद्या पॅराग्लायडींग सस्पेंड केल्लें आसा आनी तें ताका समज कोणें मिस इन्फॉर्मेशन दिलां, ताणें एखादी सर्क्युलर वाचूना, ताका आय वील पर्सनली कॉल हिम अप एंड टेल हिम वॉट एक्झॅक्टली इट इज। सो ताच्या खातीर कोणेच भिवपाची गरज ना। सांगपाचो मुद्दो एक म्हणल्यार पॅराग्लायडींग इज अ एक्टिविटी, इट इज अ एडवेंचर स्पोर्ट, इट इज अ एक्स्ट्रीम स्पोर्ट। आनी जेन्ना एक्स्ट्रीम स्पोर्ट आसता आमी कितलेंय रेग्युलेशन केलें कितलेंय केलें जाल्यारूय देर आर चान्सीस दॅट दीस टायप ऑफ थिंग्स कॅन अकर बिकॉज बिंग अ एक्स्ट्रीम स्पोर्ट। पूण रेग्युलेशन समज पाळना आमी करून दिवचे ना हाजेर आमी ठाम आसा। सस्पेंड केल्या, बॅन न्हय। वी हॅव सेड हुएवर इज डुईंग पॅराग्लायडींग ऑर दीस टायप ऑफ एक्टिविटीज तांणी येवन आपले पेपर रेक्विजीट परमिशन सगळे दाखोवचे आनी तांकां समज आसा सारकें जाल्यार रेग्युलेट करून तांकां परमिशन दिवप हें आमचें एक्टिविटी टुरिजम डिपार्टमेंटाचें काम। पूण समज इलिगल एक्टिविटीज चल्ल्या जातूंतल्यान अशें ट्युरिस्टांक त्रास मरण येतलें, एज वी सिम्पथायज विथ द फॅमिली, द लायफ लॉस्ट इज लॉस्ट आनी थंय खंयच कॉम्प्रोमायज ना। वी आर व्हेरी क्लियर दॅट वी आर सेफ एंड सेक्युअर, वी वॉन्ट टू बी सेफ एंड सेक्युअर। मजगती आमच्या हाताक 2023तलो तेरेखोल कोस्टल पुलीस स्टेशनाचो ट्युरिजम डिपार्टमेंटाक धाडिल्लो अहवाल लागला। हो अहवाल 13 ते 14 म्हयन्यां फाटलो आसून तातूंत स्पश्ट नमूद केल्लें आसा, शेखर हेच्या पॅराग्लायडिंग कंपनीचे मालक आसात तांचे ऑपरेटर सुमन कसल्याच रेलेवंट डॉक्युमेंट्स वा परमिशना शिवाय केरी बीच वाठारांत पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटीज करतात। जर ह्या वेळार ट्युरिजम डिपार्टमेंटान हाची दखल घेवन कारवाय केल्ली जाल्यार जी दुर्घटना घडून ती ऑपरेटर आनी एक निष्पाप चलयेन आपलो जीव गमयलो तें घडचें नाशिल्लें आनी तें चली आपल्या फॅमिली वांगडा आसता आशिल्लें असो आरोप त्या चलयेच्या घरच्यांनी केल्लो आसा। त्याच प्रमाण कित्याक पयलींच पर्यटन खात्यान कारवाय केली ना हाचेरूय तांणी प्रश्न उक्तायला। मजगती खंय तरी बेजबाबदारपणान आनी रितसर परमिशन नासतना लोकांच्या सुरक्षिते खातीर कसलेच इक्विपमेंट्स न वापरता दुसऱ्यांचो जीव धोक्यान घालून ही पॅराग्लायडिंग ॲक्टिव्हिटी केल्ल्या कारणान आपल्या चलयेचो जीव गेलो आनी त्या खातीर कॉम्पेन्सेशन दिवचें म्हण शिवानीच्या घरच्यांनी मागणी केल्या। गोंय सरकार पर्यटन खातें हाची दखल घेवन तांकां न्याय मेळोवन दितली काय असो प्रश्न तांणी उक्तायला।